लिटरली मला चक्कर येत होती भाई, अक्षरशः चक्कर येत होती मला. म्हणून मी येत नाही यांच्यासोबत. हा आणि रितेश. असं नाही गेलं पाहिजे. भक्तीसाठी येता तुम्ही इकडे आणि एवढं तर चालतं चालतं किती जण इकडे आता फिरतायत, कोणालाच नाही दिसली काय यार. हे गाइस, वेलकम टू माय युट्यूब चॅनल निक शिंदे 01. तर तुमचं स्वागत आहे नवीन व्लॉग मध्ये. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही कॅप्शन वाचला असेल मी काय करतोय आणि कुठे चाललोय. हा व्लॉग आहे अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूर आणि लास्टला एकविरा. नवीन वर्षात असं प्लॅन केला की जरा आपण देवदर्शन करूया आणि म्हणून आम्ही मग जेवढे येत आहेत, कारण देवदर्शनाचे प्लॅनिंग असेच होतात, फटाफट प्लॅन केला मग जेवढे येतात तेवढ्यांनीच चला. तर म्हणून आम्ही कमी लोकच चाललोय देवदर्शनाला. मन शांत होईल आणि ह्या वर्षाची सुरुवात जरा चांगली होईल. मला आणि प्रशांतला जायचं होतं म्हणून आम्ही दोघंच कन्फर्म होतो. जिग्ने दादा कन्फर्म होता, बाकी कोणच नाही. तिघ जणच आम्ही कन्फर्म होतो, बाकी कोणच नाही. लास्टला नंतर मग चेतू पण ऍड झाला. त्याला पण जायचं होतं पण त्याचं वेगळं कारण होतं, त्याला बाहेर जायचं होतं. पण ठीक आहे, तो पण आला. सो आता मी कपडे काहीतरी 3 दिवसासाठी आम्ही चाललोय. तर पहिला आम्ही असा प्लॅन केलाय, आता पण तो प्लॅन काही चेंज पण होऊ शकतो. तर पहिला आम्ही प्लॅन केला की अक्कलकोटला जायचं. अक्कलकोटला गेल्यावरती तिथे मठात दर्शन वगैरे करून तिकडेच एक दिवस राहायचं आणि दुसऱ्या दिवशी मग तुळजापूरला जायचं. तुळजापूरला दर्शन घेऊन पंढरपूरला दर्शन घेऊन मग पंढरपूरमध्ये स्टे करायचा, फिरून वगैरे सगळं. आणि त्यानंतर घरी यायला निघायचं तिसऱ्या दिवशी. मग रस्त्यामध्ये येताना आम्हाला एकविरा देवीचं मंदिर लागतं, तर मग तिकडे पण जायचंय. असा काहीतरी प्लॅन आहे, पण ते आमच्यावरती आहे की पहिलं पंढरपूरला जातोय की अक्कलकोटला जातोय. ते तुम्हाला दिसेल या ब्लॉग मध्ये. तर ब्लॉग एंड पर्यंत बघा. आणि ह्या वर्षाचा हा पहिला ब्लॉग असेल माझा देवदर्शनाचा, की सुरुवात चांगली असू दे आणि सगळं चांगलं होऊ दे. माझं हेच म्हणणं आहे देवाला. खूप सारे कंटेंट ह्या वर्षी मी तयार करेल. तुम्हाला डेली ब्लॉगिंगचं तर मी नाही बोलत आहे की तुम्हाला डेली ब्लॉगिंग मी देईल या काय करेल, पण हा एवढा तरी गोल ठेवेल की महिन्यातून 2 ब्लॉग तरी आले पाहिजे. एवढंच असेल. मग ते कधी येतील काय येतील, मग मला जर का सवय लागली तर मग 3 येऊ शकतात, 4 येऊ शकतात, पण ते माझ्यावरती आहे. ओके. गोल्डन प्ले बटन आहे बघा, कसं सजवलंय माझं घर बघा. सिल्वर प्ले बटन, फॅमिली फोटो. त्या फॅमिली फोटो मध्ये मम्मी, पप्पा, मी आणि लड्डू आहे. तो हा फॅमिली फोटो आहे. तो मी असं काहीतरी त्याला डिझाईन केलं होतं बघा. असं काहीतरी मी डिझाईन केलं होतं त्याला. हे गोल्डन प्ले बटन आलं नव्हतं म्हणून ते खराब दिसत होतं, म्हणून मी फॅमिली फोटो पण नव्हता लावला, फक्त तेच लावलं होतं. हे इग्नोर करा. सो असं काहीतरी होतं, पण आता येस सेट झालं. आणि सॉरी मी 1 मिलियनचा ब्लॉग नाही बनवला. मला माहित नाही की काय, मी आजारी होतो, सगळ्या गोष्टी माझ्यासोबत घडत होत्या, म्हणून मी जरा असं एकदम हे झालं होतं की जरा लांब राहू सोशल मीडिया आणि या सगळ्या गोष्टीतून जरा लांब राहू आणि स्वतःकडे पहिलं लक्ष देऊ, म्हणून मी नाहीच बनवला आणि झालाच नाही माझ्याकडून. पण हा त्याची स्टोरी हिथून ते तिथपर्यंत जायची जी स्टोरी आहे, सो हे पण मध्ये येतं. हे मध्ये काय येतं ते तुम्हाला मी त्या ब्लॉग मध्ये सांगेल की हिथून तिथे जायची स्टोरी ही खूप माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे कशी आहे काय आहे ते मी त्या व्लॉग मध्ये सांगेल. आणि तो व्लॉग पण लवकरच येईल. मम्मी सोबत मी तो व्लॉग, एक सेपरेट व्लॉग मी प्लॅन करतोय. तर त्यामध्ये हे जे घर घेतलं, घराचा टूर पण नाही तुम्हाला दिला मी, की एवढं चांगलं घर घेतलं मी, त्या घरचा टूर तुम्हाला घर पण नाही माहित की काय कसं आहे, काय माझी स्टोरी नाही माहित की मी कसं आहे काय. लोक पॉडकास्ट वगैरे ते सगळं करतात, पण मी सध्या कुठला पॉडकास्ट वगैरे दिला नाही. तर मी इन फ्युचर कधी मी पॉडकास्टचा विचार करेल तर तो माझ्या चॅनलसाठी मी करेल, की मी माझ्या चॅनलवरती माझाच पॉडकास्ट देईल मी. आत्मनिर्भर. पण ठीक आहे, त्या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत. तुम्हाला माझ्याबद्दल काही लोकांना माहिती आहे, काही लोकांना नाही माहित. ज्यांना नाही माहित तर त्यांच्यासाठी ती सगळी गोष्ट असणार आहे. सो येस, ते नंतरचा पार्ट झाला. आता 5 मिनिटाचं मी बडबड केली की मी काय करणार आहे काय नाही. सो हे पण तुमच्या लक्षात असलं पाहिजे की काय कॉन्टेंट ह्या चॅनलवरती येणार आहे. मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर का माझ्याबद्दल तुम्हाला ऐकायचं या काय माझं मत आहे या सगळ्या गोष्टींमध्ये आणि मी कसं ग्रो केलं काय केलं ते सगळं मी इन फ्युचर एक व्लॉग मध्ये मी सांगत राहील. पण ठीक आहे, चला भरूया हे सगळं, पॅक वगैरे करूया आणि निघूया देवदर्शनासाठी. चलो लेट्स गो. झोपला बाबू? का झोपलाय? आपला काम कर ना. रात्र आली, मी उद्या चाललो. अरे तुझ्या
तर मित्रांनो हेडफोन मध्ये काय कनेक्टेड नाहीये. पूछा किसी ने नहीं पूछा. मी चाललोय दादाकडे स्कूटीवरून, म्हणून मी हा मास्क लावलाय कारण मला सायनसचा त्रास झालाय. सो ही माझी बॅग आहे, पॅक झालेली आहे पूर्ण. तो चलो जाते हैं और सोते हैं और सुबह जल्दी उठ के निकलते हैं देव दर्शन. सो लेट्स गो. तर ही अशी आरती का करते आई, कारण आपला हॅरी भाऊ पहिल्यांदा वर्दी घालून घरी आलाय भाई. पोलीस झाला ना आपला भाऊ भाई. खतरनाक देखा, ये चाहिए भाई. प्राउड ऑफ यू भाई. थैंक यू भाई. तुम्हें शर्म है? कुछ शर्म आया है? रितेश सल्यूट टाक पहिले. सल्यूट है. पकड़ हरी पकड़ इसको. हॅरी पकड. आई जरा सल्यूट ते मार. क्या है सल्यूट मार भाई. तेरे को क्या है, बहुत मजाक लग रहा है तेरे को ये सब चीज. मत कर बेटा, मत कर, सुधर जाओ. अरे साहेब घरी सोडा ना, साहेबांना आणलं घरी. अरे ये काम नाही जरा. जरा थांबला जरा त्यांचं काय चाललंय जे नाही येत तर काय तुमचं काय कौतुक रे. आम्ही कितीलाही निघू. निकला भैया रितेश कुदेल. रितेश ना दे. तेच आहे ना. साड़ी पहन के आना. तेरी गलियां पे हो क्या बार-बार, खेल-खेल जाते हो क्यों दिल के पार. होतैया, पडू तो रे कैया. एक बार बघा काय लिहिले भाई. वेल कॉम नाही. हॅरी कुठे? हा हॅरी हा काय दादाला दिसणं बंद झालंय काय. वेलकम हॅरी. आता आम्ही किती वाजले, 6 वाजायला आले आणि आम्ही निघालोय. पहिलं कुठे चाललोय भाई? खाय भाई खायला निघालोय आपण एवढं सकाळ सकाळी. श्री स्वामी समर्थ. पहिला आपण अक्कलकोट. हा अक्कलकोट अक्कलकोटला भाई. स्वामींच्या दरबारी. पुढे बघू भाई. आम्ही काहीच डिसाईड नाही केलंय की कुठे काय करायचंय, की कुठे राहायचंय, काय करायचंय. आम्ही काहीच असा प्लॅन नाही केलाय. मयूरजी पण आलेले आहे अशान नागटी शोधता. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. देवदर्शनाची ट्रिप आहे. अचानक ठरलेली ट्रिप आहे. स्वामींनी बोलवलं शेवटी. हा भाई ते तर आहे. नवीन वर्षी आणि नवीन सुरुवात भाई देवदर्शनापासून होते. अक्कलकोट नाही, अजून पण काही देवदर्शन करणार. हो. आणि पुढचं तर काय डिसाईड नाही की कुठे काय करायचंय काय करायचंय. बघूया हळूहळू तुम्हाला पण सांगतो कसं काय करतो आम्ही ते ऍडजस्ट. इकडे आम्ही थांबलो भाई डोसा घ्यायला. लय मोठा डोसा भाई, 2 हात लागतील. स्वामी नाम. आता आम्ही चाललोय दर्शनासाठी. आम्ही आलेलो पण रूम दाखवला असं तुम्हाला, पण जाऊ दे. आम्हाला कसा कसा भेटला तो आम्हाला आमचं माहिती. पहिलं खाणार आणि नंतर दर्शन घेणार. कारण आता वाजलेत किती वाजले, 3:30 झालेत. एकाच रूम मध्ये आम्ही सगळे 5 जण, कारण एकच दिवस राहणार आहे आम्ही इकडे. काही जास्त हे नाहीये. आम्हाला मंदिरात प्रसाद खायचं होतं. हा पण लेटच पोहोचलो आपण. टायमिंग आहे इथं टायमिंग आहे ना 12 वाजता आणि संध्याकाळी 8 वाजता काहीतरी, म्हणजे रात्री 8 वाजता. संपली ती सारी स्वप्ने ज्याच्यासाठी जीव गहाण हरवले ते अमृत. मित्रांनो हे असं काहीतरी वाडा होता इकडे, आणि अजून एक तिकडे पण आहे. पण तिकडे खूप गर्दी आहे त्या साईडला. तर तिकडे पण आम्ही पाया पडल्या आणि तिकडे पादुका ठेवल्या. सो हे मठ आहे आणि मंदिरात आम्ही जाणार आहे. मला एवढंच माहीत पडलं इथे. पण खूप भारी वाटतं इकडे येऊन. खूप म्हणजे खूप जास्तच भारी वाटतं. मी ब्लेस आहे की स्वामींनी बोलवलं इथे अक्कलकोटला मला. तेच आता बघूया पुढे अजून गोष्टी एक्सप्लोअर करूया, तुम्हालाही दाखवतो. आणि इकडे सक्त मनाई आहे. आतमध्ये जे मठ आहे तर तिकडे फोटो घेण्यास आणि व्हिडिओ काढण्यास मनाई आहे. सो मी आतून नाही दाखवणार, बाहेरून तुम्हाला सगळं दाखवेल. ठीक आहे. जे पण काय हारफुल वगैरे जे पण असेल तर तुम्ही ते बाहेरून घेऊ शकता. सो हे असं मंदिर आहे इकडे, म्हणजे हेच मठ आहे आणि ते त्यांचं घर होतं. सो हे असं काहीतरी आहे. तर मित्रांनो पद्धतशीर जेवण झालेलं आमचं इकडे. आम्ही जेवलो, मस्त जेवलो भाई. हे मी ना टिक्का लावला रे असा. हा भाई तुम्ही पण आलं तर इथे या. हॉटेल बालाजी आहे, मस्त होतं भाई. सॉरी आधी जेवलो आम्ही. आता काय हा भाई ते तर आहे. खरंच आहे यार. सकाळपासून काय आम्हाला म्हणजे लिटरली मला चक्कर येत होती भाई. अक्षरशः चक्कर येत होती मला. म्हणून आम्ही इकडे आलो आणि आम्हाला हॉटेलच भेटत नव्हती. स्वामींची इच्छा की मंदिराच्या 200 मीटरवरती मंदिर आहे आणि इकडे आम्ही जेवलो. आता चाललोय मंदिरामध्ये पाया पडू मस्त सुखाचा, आणि मग परत इकडून आम्ही जाऊ हॉटेलमध्ये
मध्ये आणि रेस्ट करू. आजचा दिवस पूर्ण रेस्ट करणार आहे आणि उद्या आम्ही कोणत्या ठिकाणी जाणार आहे ते तुम्हाला पुढे तुम्हाला समजेलच. तर मित्रांनो, तुम्ही मागे बघितला असेल इकडे फोटो आणि व्हिडिओ काढण्यास मनाई आहे म्हणून मी आतमध्ये पण नाही गेलो. मी इकडेच जे पण काय शूट करा आणि आता आतमध्ये जातो आणि ब्लेसिंग घेतो स्वामी समर्थांचं. हरवले ते अमृत ज्याची होती मोठी तहान, मी पणाचा तो डाव नाही जगी त्याला भाव, जीव दिला ज्यांच्यासाठी त्यांनी दिले मोठे घाव, जीव दिला ज्यांच्यासाठी त्यांनी दिले मोठे. मस्त दर्शन झालंय भाई. काय वाटतं? मस्त एकदम एक मस्त दर्शन झालंय. मजा आली. खूप भारी. प्रसन्न झालं. मन प्रसन्न झालं. तर आता दादा मूर्ती घेतोय. माझ्या घरी तर ऑलरेडी आहे एक मूर्ती. तर इकडे येऊन नक्की एक स्वामींची मूर्ती घेऊन जा. मूर्त्या बघा भाई. उरले फक्त एक नाम, स्वामी नाम, स्वामी नाम, स्वामी नाम, स्वामी नाम, स्वामी नाम, स्वामी नाम. या शायनिंग मध्ये आलेलो आम्ही चालत. आता चाललो आम्ही रिक्षामध्ये. तसं मी फिट आहे शरीराने. आम्ही आलो होतो ऑडी मध्ये, आता चालू रिक्षामध्ये. स्टॅमिना संपला सगळ्यांचा. भाई रिक्षा पण माझा आहे, बघा. माझा आहे. हा माझा अजून आहे. आता चक्कर येऊन पडला असता भाई तिथं. त्याला प्रसाद चारला. 20 रुपये सीट आहे. तर मित्रांनो, आता आम्ही अक्कलकोट वरून निघालोय. कुठे जायला जातो? गाणगापूर. सारा रात सोया नहीं, सुबह मुझे सोने दो, नींद पूरी हुई नहीं, ख्वाब पूरे होने दो. तुम्हाला माहित नसेल तिकडे काय 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 होतं, पण ते गुगल वरती सर्च करा. नाही तर काही लोक आता चॅट जीपीटी जास्त वापरतात, तर तिकडेही सर्च करा. काय मला पण थोडंच माहिती आहे. इथून 2 तास आहे जायला. तर त्यामध्ये मी एकेकांकडे ज्यांना यांना थोडं माहिती आहे, जसं दादाला थोडं माहिती आहे. दादा सांग बरं. दत्तांचे दुसरे अवतार तिथे वास्तव्यास होते, त्यामुळे तिथे एक पवित्र स्थान मानलं जातं. म्हणजे सगळ्या इच्छा वगैरे पूर्ण होतात, साऱ्या मान्यता आहेत तिथे, आणि म्हणून तिकडे चाललो आहे. आणि दत्त म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचा संगम म्हणजेच दत्तगुरु, त्यांचेच हे दुसरे अवतार. इतक्या जवळ आलोय आणि म्हटलं जायचं आहे तर जाऊया. ॲक्च्युली आमच्या आधी इनिशियल प्लॅनिंगमध्ये नव्हतं, तर मयूरने सांगितलं की जाऊया आजच, कारण आम्ही ऑलरेडी इतका ट्रॅव्हल केला आहे, त्यामुळे झोप वगैरे कोणाची झालेली नाही आहे. सगळ्यांनी ठरवलं की जायचं तर जायचं. मनामध्ये आलं तर चला भाई. आणि लास्ट पर्सन जो त्याने मग होकार दिला, बट आधी सगळेच तयार होते. आणि मग मलाही वाटलं की सगळ्यांमध्ये स्फूर्ती आहे, कारण मीच झोपलेलो नाहीये. बाकी थोडे झोपला नाही, जेवला नाही, काहीच नाही. बट तरी पण मी आता माझी इच्छा आहे की तिकडे जाऊन तिकडे अन्न छत्रामध्ये जर जेवायला मिळालं तर सफल झालं. काय वाटतं तुला? नाही, मला खूप आनंद वाटतं. भूतांची भीती वाटते. भूतांची भीती वाटते तिकडे. मी असं ऐकलं की तिकडे काही पवित्र खांब आहेत, तिकडे लोक चिपकतात आणि असे वर धावतात चेटकिरीसारखे. काय नक्की आहे, खरं खोटं, ते गेल्यावरच समजेल. तर तुम्हाला काहीतरी आजार आहे, काहीतरी आहे, ते बरं होण्यासाठी जर तुम्ही मंदिरात जात असाल तर तसं नाही. तुमची देवावर श्रद्धा असली पाहिजे, तुम्ही न मागता सुद्धा त्या गोष्टी होतात अशी मान्यता आहे. आम्ही बेसिकली आता बाउंड्री क्रॉस करणार आहोत महाराष्ट्र. महाराष्ट्राची बाउंड्री क्रॉस करणार आहोत. आपल्या बाउंड्रीच्या राज्यात पुढे नाही. कर्नाटक बाउंड्री क्रॉस करणार आहोत आम्ही. हा ब्लॉग मला नाही माहित केवढा मोठा होतोय, काय होतोय. पण जे मला वाटतंय की ह्या ब्लॉगमध्ये कॅप्चर करू. मी अक्कलकोटला आलेलो, पण तेव्हा मी लहान होतो. 2018 मध्ये आलेलो. सेकंड टाइम मी इकडे आलो. तर आता चांगलं दर्शन झालं उलट आज. तर आता आम्ही इथे पोहोचलोय गाणगापूर. इकडे आम्हाला काहीच माहीत नाहीये. चला आरती दाखवतो. आता आरती सुरू आहे, तर दाखवतो सगळं काय. हे बघा मंदिर, श्री दत्त मंदिर आहे. अशा प्रकारे इकडे पण खूप मस्त आमचं दर्शन झालंय. बाकी जे मी तुम्हाला आता इथं दाखवलं, जे पण काय फुटेज होतं, ते मला पण काय माहित नाहीये. इकडे सगळे बोलत होते की त्यांच्या अंगात भूत असतं, सो तिकडे येऊन ते उतरवतात. तशा प्रकारे त्याच सगळ्या फुटेज होत्या. पण ठीक आहे, मी जास्त पण मी फोन बाहेर नाही काढला, कारण मी माझं मग्न होतो, नाम जपत होतो. श्री दत्त 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 असं नाम जपत होतो. तर मी पण काय फोन वगैरे काय काढला नाही, फुटेज वगैरे घेतल्या नाही. आतमध्ये ऑब्विसली मंदिरात बाहेरचं हे सगळं होतं, पण आतमध्ये अजून एक जिथे देव असतात, तो त्याची व्हिडिओ नाही काढायची, नाही हे का फोटो नाही काढायचे, ते तर मी काढलं नाही. बाकी दर्शन खूप मस्त झालं. आणि आता आम्ही पुढे सुद्धा चाललोय. तिकडेही आम्ही काही दर्शन करणार. मला इथलं काहीच आयडिया
आल्या नाहीये. मी फर्स्ट टाइम आलो इकडे. मला म्हणून इथलं काय मला स्टोरी नाही माहिती नाही माहित, पण ज्यांना पण माहित असेल त्यांनी प्लीज कमेंट मध्ये मला नक्की सांगा. मला ऐकायला खूप आवडेल. तो इकडे नेटवर्क पण नाहीये, नाहीतर आम्ही युट्यूब वरती आम्ही बघितली असती. तो इकडे नेटवर्क सुद्धा नाहीये, कारण आम्ही कर्नाटक मध्ये आहोत. इकडून परत आम्हाला अक्कलकोटला जायचं आणि तिकडे आमचं स्टे आहे. तर उद्या आम्ही जाणार आहे तुळजापूरला. सो मला माहीतच नाहीये हा किती मोठा ब्लॉग झाला या छोटा ब्लॉग झालाय, पण जेवढं पण झालंय ते तुम्हाला ह्याच ब्लॉग मध्ये दिसणार आहे. सो एकच ब्लॉग असणार आहे हा देवदर्शन. भले ते 30 मिनिटात असू दे, 40 मिनिटात असू दे, केवढाही असू दे, मी पोस्ट करणार आहे. जास्त करून मी इंगेजिंग का नाही बनवते, जिकडे चाललोय तिकडेच मी हा ब्लॉग का चालू करतोय. या मी मास्क का घातला, मास्क मला कारण मला धुळीची ॲलर्जी झाली, सायनस झालाय मला, तर म्हणून मी मास्क घालून सगळीकडे फिरतोय. ठीक आहे, आता अवतार एकदम बेकार झालाय. जास्त मी ब्लॉग नाही घेते, आमची झोप नाही झाली आहे ना, त्या प्रकारे सगळ्या काय गोष्टी आहेत, म्हणून आम्ही कंटिन्यू गाडीमध्ये झोपतोय. जेवढा टाइम भेटतोय आम्हाला झोपायचा तेवढा आम्ही गाडीत झोपतोय. येस, चांगलं वाटतं नवीन वर्षी एक्सप्लोर करायला आणि देवदर्शन. आणि हे मी तर फर्स्ट टाइम आलोय गाणगापूरमध्ये. आम्ही असंच निघून जातोय की हा इकडे चांगले हा चला. आणि तिकडे आम्ही ज्या रिक्षामध्ये तुम्हाला दाखवलं, रिक्षामध्ये बसलो होतो, त्यालाही आम्ही विचारलं अरे काय असतं तिकडे गाणगापूरला जावंसं वाटतं. तो बोलला आरती. आणि आम्ही जेव्हा इकडे आलो तेव्हा आतमध्ये तुम्ही ऐकलं असेल आरती सुरू होती आणि आम्ही तेव्हाच आलो जेव्हा आरती सुरू होती. तर एवढे ब्लेसिंग्स आहेत श्री दत्त मंदिरामध्ये पण. इकडे पण दर्शन खूप म्हणजे खूप समोरासमोर असं भेटलं, एकदम असं समोरासमोर दर्शन भेटलंय आणि खूप सुंदर दर्शन भेटलंय. तर आता पुढे पण बघूया अजून कसं काय होतंय, बघूया, तुम्हालाही दाखवतो. फक्त एवढंच की तुम्हाला मी आतमध्ये देवाचे फोटोज या व्हिडिओज तिकडे मी काढत नाहीये. बाकी सगळं मी बाहेरचं मंदिर वगैरे ते तुम्हाला दाखवतो जिकडे मला घ्यायला वाटेल की हां इकडे घेऊ शकतो. जसं मी तुम्हाला तिकडे मी मठ दाखवलं, जसं स्वामींचं घर होतं ते दाखवलं. तर जिथे जिथे मला शक्य वाटते तिकडे मी घेतोय. बाकी ऑलमोस्ट सगळ्याच मंदिरामध्ये फोन अलाउड नाहीये, त्या व्हिडिओ काढणं अलाउड नाहीये. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, मग तुम्हालाही कळेल ना आम्ही कसं काय करतोय. प्लस माझ्या घरचे मला बोलले होते की आम्ही तर फक्त पंढरपूर आणि अक्कलकोट ठरवलेलं, पण माझ्या घरचे मला बोलले तुळजापूरला पण जा, कारण ते करावं लागतं. तर आम्ही बोललो ठीक आहे करूया. नंतर जो दादा होता तो बोलला की गाणगापूरला पण जाऊया. बोललो ठीक आहे चला. आणि आता हे काहीतरी घेतात, हे कुठलं तरी एक असं झाड घेतात. सो ते घरात ठेवलं तर नजर सुद्धा नाही लागत, असं काहीतरी आहे. सो हे घेतात कधीचे बार्गेनिंग चालली यांची. हे बघा हे घेतलंय. नागोबा डोळा या लागला टिड्यांची डागिंनी गाडी, नागोबा डोळा लागला. काय बोलता? गुरुचरित्र इकडे वाचलं जातं पूर्ण गोल त्यावरती आणि हे पूर्ण असं पूर्ण गोल दिशेला वाचलं जात आहे बघा. पण आता बंद आहे, आम्ही बंद झाल्यावरती आलो. ठीक आहे, दर्शन तर भेटलं आम्हाला. आणि इकडे तुम्ही टायमावर पोचलं तर तुम्हाला जेवायला सुद्धा भेटेल, म्हणजे प्रसाद सुद्धा भेटेल तुम्हाला खायला. बघा इथून असं जायचं खाली आणि तिकडेच आहे, इकडे खाली आहे. छत्र मिळालेलं नाही. आमची इच्छा होती की इथे येऊन प्रसाद घ्यावा, पण इथे आल्यानंतर नाही मिळाला. आता मेन मंदिराच्या इथे आहे, तर आम्हाला असं सांगण्यात आलं इथे पण आहे, इथे बंद झालेलं आहे. तो आता आम्हाला हॉटेलमध्ये. पण आपल्याला अक्कलकोटमध्ये गेलं प्रसाद भेटलेला माहिती आहे? भेटलेलं आपल्याला शिरा. हो ते झालंय आपलं. मित्रांनो आता आम्ही बसलो इथे जेवायला. आम्हाला जेवणच भेटत नव्हतं. खूप आम्ही हॉटेल वगैरे शोधले, पण फायनली जाऊन आम्हाला हॉटेल भेटले. ते पण चांगलं हॉटेल भेटलं आम्हाला. हे बघा, ते दादाने पिठलं मागवलं, आम्ही पनीर मसाला मागवला. व्हेज काय मागवलं तू? व्हेज तवा आणि रोटी वगैरे. आता आम्ही जेवता बिग बॉस बघत होतो. ज्यासाठी बिग बॉस बघतोय तो पण थोडं दिसतोय आम्हाला बिग बॉस मध्ये, ऑब्व्हियसली, कारण एवढे सगळे जण आहेत. आयुष एकदम थोडं दिसतोय आम्हाला. 10-10 खेळतोय, त्याचा तो खेळतोय. काय वाटतं तुम्हाला आयुषच्या गेम प्लॅन बद्दल? काय वाटतं तुम्हाला? ऑब्झर्वेशन मोडवर आहे. नेक्स्ट वीक खूप इम्प्रूव्ह होईल. आता त्याने सगळे कंटेस्टंट्सला बघितलंय कसं खेळतायत, काय करतात. त्याच्यामध्ये जर का नॉमिनेट झाला तर नाही होणार, तो एकटा ऍक्शन मोडवर आहे. त्याने आता सगळ्यांना बघितलंय कसं करतोय. अभी अपना बाइक किसमें अभी कर्जे में बहुत जल्दी चर्चे में आएगा. दादा तुला काय वाटतं? आता काय मला माहिती नाही गेम प्लॅन काय, बट एक्साइटेड टू वॉच मोर फ्रॉम. जेवढा आम्ही विचार केला होता ते समजू शकतो. एवढे सगळे जण आहेत त्या घरामध्ये, मग तो हरवला असेल. हा ठीक आहे, तो चांगला करेल हे तर मला माहिती आहे. तो खूप चांगला खेळेल. हा, जर का तो नॉमिनेट झाला असेल आणि हा ब्लॉग त्याच टायमाला आला असेल, वोट नक्की करा, भरभरून प्रेम द्या त्याला. हा यायला पाहिजे का नेक्स्ट इयर.
मित्रांनो हाय डे 2. आम्ही रेडी वगैरे झालं. इकडे आम्ही राहत होतो. इकडे हॉटेल आहे, चांगलं हॉटेल आहे. इकडेच हे बेस्ट हॉटेल होतं अक्कलकोट मध्ये. आता आम्ही इथून चाललोय तुळजापूरला. बॅग वगैरे पॅक केल्यात आम्ही, सगळ्या बॅग वगैरे टाकल्यात, घुसाडल्यात ह्याच्यामध्ये आणि आता चाललोय तुळजापूरला. दर्शन करणार आणि तिकडून डायरेक्ट आम्ही पंढरपूरला जाणार आहे. आणि हे 2.5 तासाचे काहीतरी ट्रॅव्हल असणार आहे. इथून 2.5 तास आहे तुळजापूर आणि तिकडून मग 2.5 तास आहे पंढरपूर. सो आम्हाला आजचा दिवस पंढरपूर मध्ये स्टे करायचा आहे. सो बघूया कसं दर्शन होतंय, लवकर होतंय काय होतंय माहित नाही. पण आतापर्यंत तर आमचे जिथं आम्ही गेलो तिथं लवकर दर्शन झाले. आता बघूया तुळजापूरला कसं दर्शन होतंय. आतमध्ये तुम्हाला मूर्ती नाही दाखवू शकत, बाकी तुम्हाला बाहेरचं सगळं दाखवू शकतो मी, कारण आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढणं अलाउड नसतं. जे पण इकडे येते अक्कलकोट पंढरपूर करताय तर त्यांना तुळजापूर करणं हे आहेच, म्हणजे करावंच लागतं. माझे घरचेच मला बोलले की तुळजापूर कर, पण आम्ही उलटा करतोय. काही लोक पहिलं पंढरपूरला जातात, मग तुळजापूर, नंतर अक्कलकोटला जातात, नंतरला मग गाणगापूर. पण आम्ही उलटा केलंय सगळं. पहिलं अक्कलकोटला आलो, अक्कलकोट वरून मग गाणगापूरला गेलो आणि तिकडून मग परत अक्कलकोटला आलो. काल रात्री खूप लेट झाला आम्हाला घरी यायला. आणि घरी येऊन काय आम्ही थोडंफार तिकडे जेवलो, ते तुम्हाला दाखवलंच मी काय जेवलं. आणि तिकडून मग निघालो आणि डायरेक्ट घरी येऊन झोपलो. चला गणपती बाप्पा थोडस चाललंय आणि यांना लगेच भूक लागली. आता आम्ही डायरेक्ट जेवायला थांबलो, कारण जेवायचा वेळ झालेलाच आहे. आता 12:30 वाजून गेले. मी जे सांगितलं 2.5 तास नाहीये. एक तास जेवणाचं मित्रांनो किती तास आहे माहितीये का? 1.5 तास आहे इथून तुळजापूर. आता खाऊया काय घेतोय ते तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय तुळजापूर मध्ये. भवानी देवीचं मंदिर आहे इथे. आता तर इकडे पोहोचलो आम्ही. पूर्ण गाडी येणे चेतुनी चालवल्या बाई. चला मंदिर दाखवतो तुम्हाला. मित्रांनो मंदिर दिसतं का तुम्हाला? बघा तर इकडे असं चपला वगैरे काढायचं. इथे VIP दर्शनसाठी पण असतं, तर कोणाला VIP दर्शन पाहिजे असेल लगेच तर तेही करू शकता. गर्दी नाही एवढी, म्हणून आम्ही लवकर चाललो. आता तर आता आम्ही आतमध्ये आलो. इकडे बघू शकता तुम्ही, आम्ही लाईनीतून जातो. लाईनीतून नाही, आम्ही लाईन मधून चाललो. बरोबर, ग्रामर मिस्टेक. हे जी संस्कृत मराठी नाही झाडायचे मला, जे आपण घरात बोलतो तेच बोलणार मी. आणि लाईनीतून पण नाही, लाईन मधून पण आम्ही रांगेत चाललोय. मराठी. मित्रांनो मस्त दर्शन झालं. आणि हा आम्ही आतमधून भंडारा घेतला देवीचा, म्हणजे घरी आम्हाला ठेवायला. तर आता इकडे आम्ही फोटो काढणार आहे. फोटो बघा Instagram वरती. आता आम्ही इथून निघणार पंढरपूरसाठी. नेहमी प्रत्येक मंदिरात जाऊन दिसलं पाहिजे ना. बहाने क्यों ढूंढते हो हमसे दूर जाने का? साफ साफ कह दो ना कि अब मन नहीं करता तुमसे बात करने का. आम्ही असं चालत आलो डायरेक्ट काय भैरवाच्या मंदिरात. मित्रांनो आता आम्ही आलेलो इकडे पंढरपूरमध्ये. तो इकडे आम्ही स्टे करणार आहे आता. आणि तिकडे मयूर दादा त्यांना बोलतोय भाई तिकडे ते पैसे थोडे कमी नव्हते, खरंच जास्त पैसे बोलत होते. तर तिकडे त्यांना बोलतोय भाई अहो आम्ही इकडे खूप वेळ आलोय, चला आता दर्शन करूया आपण डायरेक्ट आणि मग घरी येऊया. इथं 5 बेड भेटलेत आम्हाला डायरेक्ट कबड्डी गेलो. चला आज गर्दी नाही भेटल्या, गर्दी भेटल्या. VIP चा काही सीन नसतो इथे. एवढं भारी दर्शन झालं. पहिलं आम्ही मुख दर्शन केलं आणि त्यानंतर आम्ही चरण दर्शन केलं. दोन्ही दर्शन पहिलं आम्ही मुख दर्शन केलं, कारण लाईन खूप, आम्हाला असं वाटत होतं की लाईन खूप मोठी आहे, तर म्हणून आम्ही मुख दर्शन केलं. त्यानंतर मग कळालं आम्हाला की 11 वाजता मंदिर बंद होतं. आम्ही असं टाइम मॅच केला आणि गेलो. बोललो की चला एकदा जाऊन येऊ, काय होतं ते बघू. आणि मग डायरेक्ट आमचं चरण दर्शन सुद्धा झालं. आणि आम्ही फुल घेऊन आलो. मी पण आणलेलं पायाला लावून फुल घेऊन आणि रुक्मिणी यांच्या दोघांच्या मूर्तीच्या चरणाला लावून आम्ही आणलेलं. आणि आता इथं आलो आम्ही चंद्रभागापाशी. पण आता आम्ही आतमध्ये नाही जाणार आहे, आम्ही जस्ट असं बघायला आलोय की कसं आहे काय, रात्रीचा कसा फील असतो इकडे, तो मस्त आहे. तर आम्ही आता उद्या सुद्धा एक्सप्लोर करणार आहे पंढरपूर पूर्ण. असंच रात्री फिरता इकडे आलो दर्शन करून. जिग्ने आता इथे येऊन गेलाय ना, म्हणून तो आम्हाला फिरवतोय. माझेच फॅन आहेत, पण मी सध्या त्यांना उधार दिलात, निश्चित दिला, म्हणून मी येत नाही यांच्यासोबत. हा आणि रितेश. काय विषय? अरे ते इथे फॅन्स आले आणि त्याने बोलले सत्कार करायचा. तुमचे फॅन्स परत निकला हे करताय. हो. आणि खूप आनंद वाटतं. माझा लहान भाऊ खूप मोठा होत चालला. तुम्ही दाढी काढली तर सेम निक वाटेल. थोडा सुजलेला निक वाटेल. आणि दादा थोडीफार चॅरिटी करते इकडे. मला ओळखलं का तुम्ही? बघा आता ओळखता मला.
तर मित्रांनो आता आम्ही मस्त नाश्ता वगैरे केला, आमचा इथे सत्कार केला आणि त्यानंतर आलो आम्ही इकडे चंद्रभागेच्या नदीवर. तर इकडे आता आम्ही बोट मध्ये बसणार आणि फिरणार. पंढरपूर थोडं एक्सप्लोर करायचं आज. आणि आजचा आउटफिट बघा, आजचा आउटफिट आहे हा. काय बोलत होता ते बोलतोय 3 वाजता आरती सुरू होणार आहे भाई, आपण 3 वाजता जाऊया. तर आम्ही काय बोललो, आम्ही आता दर्शन घेतो, तू 3 वाजता जा. बोलला ठीक आहे भाई. सगळ्यांच्या काय नाही भाई, काय नाही. हे काल यांनी ड्राईव्ह केलं मस्त पैकी मध्ये, असा झोपला होता मस्त पैकी बिग बॉस बघत बघत. साऊथचा बिग बॉस बघतोय भाई, आयुषला शोधतोय साऊथचा बिग बॉस मागून. हे बघा चंद्रभागेची नदी इथे बघा, विठ्ठलाची मूर्ती इथे अशी तरी टाकली, तर रुक्मिणीची आहे. कोणीच नाही बघितलं ना काय की नदीमध्ये जाऊन टाकू या काय करू, विसर्जन करू. चल असं करायला नाही पाहिजे. तेच आता आम्हाला येताना दिसलं ते. तर मूर्ती नाही सांभाळता येत तर घेऊ नका कोणी. मला असं वाटतं कोणीतरी नदी इथपर्यंत येते का, पण नदी तर तिकडे आहे भाई. नदी काय इकडे येईल, ते नदीमध्ये विसर्जन केले पाहिजे. असं नाही केलं पाहिजे. भक्तीसाठी येता तुम्ही इकडे आणि एवढं तर चालतं किती जण इकडे आता फिरतायत, कोणालाच नाही दिसली. मेन स्पॉट वरती पडली होती. काय यार, हे नदीत विसर्जन करूया. आता आम्ही बोट मध्ये बसून 2 किलोमीटर आहे ना. 2 किलोमीटर आहे. तिकडे मंदिर आहेत खूप सारे, तिकडे घेऊन चालले. नदी बघा ना कशी आहे. तुम्हाला काय वाटतं, ही नदी स्वच्छ पाहिजे की नाही, कमेंट मध्ये सांगा. या नदीचा पंढरपूरच्या चंद्रासारखा आकार आहे. चंद्रासारखा आकार आहे, म्हणून चंद्रकोरीचा आकार आहे, म्हणून चंद्रभागा म्हटलं. चंद्र म्हणजे असं अर्धा चंद्र. हा, महाराष्ट्रातल्या पावन नद्यांपैकी एक. कारण इथे विठ्ठल रुक्मिणी आले होते भक्त पुंडलिकाच्या भक्तीला. आपण पण विसर्जित करायला हवं. भरपूर झाला तुमच्या क्रिंज कॉन्टेंटला कंटाळून आम्हाला वाटतं तुम्ही कोण पण विसर्जित करावा. झाल्यास स्वतः पण विसर्जित व्हा. कोण कोणास म्हणाले, प्रिन्स कोण कोणास म्हणाले. भाई सत्कार व्हायला सांगा. वोट फॉर आयुष. वोट फॉर आयुष. कुठे कुठे त्यांनी काय सांगितलं सर? आतमध्ये पिंड, पाण्यामध्ये पिंड आहेत. हो दाखवा. दाखवा कसं दिसतंय का दाखवणार? असं? दाखवणार थांब, तुला काय माहिती इकडचा. आम्ही इकडचो आहोत. इकडचो आहोत. वोट फॉर आयुष. मित्रांनो इथं आम्ही आलो, दर्शन वगैरे केलं. आता मयूर दादा बोलतोय आता तू पाण्यात जाणार ना भाई. काहीतरी करतोय भाई, ते बघा. बरोबर करतोय का काका? टेक 4 हा बरोबर करतोय का, नाही करतोय ना तो बरोबर. काका मजा घेते. नाही रे पाग वर्टिगो. हेच ते मंदिर जिथे श्रीकृष्ण भेटायला आले होते पुंडलिकांना. ते त्यांच्या आई वडिलांची सेवा करत होते. सो हे ते मंदिर. तर आता आम्ही तिथून दर्शन केलंय. आम्हाला आता इथून प्रसाद घ्यायचा आहे आणि सगळ्यांनी आता प्लॅन केलाय की एकविरेला जाणार आहे आम्ही. बघूया कसं होतं काय होतंय. तर इकडे आम्ही पहिलं जाऊन प्रसाद घेतोय. भारी होतं हे पण मंदिर, भारी होतं. पण मला याची पण माहिती सांगा, इथे जर का श्रीकृष्ण भेटायला आले होते पुंडलिकांना, तर त्यांचं तिथे मंदिर कसं एवढ्या लांब, म्हणजे वीट फेकली होती. कमेंट मध्ये मला नक्की सांगा माहिती, ज्यांना माहित असेल नेमकं काय. पुंडलिक जेव्हा आई वडिलांच्या सेवेमध्ये मग्न होते तेव्हा विठ्ठल आले. श्रीकृष्ण विठ्ठलाच्या रूपात आले. म्हणजे श्रीकृष्ण आले आणि त्यांनी सांगितलं की ये. पण पुंडलिक बोलले की माझ्या आई वडिलांची सेवा होईपर्यंत तू थांब. आणि जेव्हा ती वीट फेकली तेव्हा श्रीकृष्णाचे विठ्ठल झाले आणि तेव्हापासून विठ्ठल होते. आता पुंडलिकाचं मंदिर इथे आहे आणि थोडंसं वर विठ्ठलाचं मंदिर, म्हणजे वीट तिथपर्यंत गेली होती.
हे बघा तिकडे एकदम पूर्ण जे दिसतं का तिकडे, त्याच्या पण पुढे आहे, म्हणजे खूप पुढे आहे मंदिर. त्याला आम्हाला जेवढे इथे कळाले ते सांगतोय, कदाचित तिकडे तिकडे किती असू शकते आम्हाला माहिती आम्ही त्याच्यावरती अजून ज्ञान घेऊ. ज्या बोटीमध्ये आम्ही बसलो होतो त्यांनी आम्हाला ही माहिती दिली. ही माहिती बरोबर आहे की चुकीची आहे ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्याला खरी माहिती आहे, इथले पंढरपूरचे जे पण काय माझे व्ह्युअर्स असतील, जे मला सबस्क्राईब करतात, त्यांनी प्लीज मला इथली माहिती नक्की सांगा कमेंटमध्ये. नक्की वाचेल, म्हणजे मला पण माहिती पडलं पाहिजे इथे काय 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 आहे. मित्रांनो, आम्ही जाणार होतो एकविरेला, डायरेक्ट आलोय जेजुरीला. कारण एकविरीला पोहोचेपर्यंत मंदिर बंद होईल. हा, म्हणून आम्ही असं प्लॅन केला की रस्त्यामध्ये जेजुरी आहे, आणि तर जेजुरीला एकविरीचा आम्ही येऊया. नंतर प्लॅन करतोय हा, सेपरेट. जेजुरीचं दर्शन करायला दाखवतो तुम्हाला. आता वरती चालत जायचं आता हळूहळू. आम्ही 1.5 तासामध्ये डायरेक्ट जेजुरीला पोहोचलो. आता वरती दाखवतो तुम्हाला. जेजुरी बद्दल तर सगळ्यांना माहितीच आहे, लग्न झाल्यावरती सगळे येतात, कुलदैवत आहेत सगळ्यांचे. जय मल्हार. भाई याला शिकवलंय मी. काय काढतो लोक तिथे दाखव. आलं टाईट. खूप गर्दी आहे. पास घेऊन दर्शन करतोय ठीक, कारण आम्हाला पनवेलला सुद्धा जायचंय है ना. हो खूप खूप. हा बघा, दमला भाई, घामाटलाय. वेलकम चला मग दर्शन करूया आणि मग परत बाहेर येऊन परत तुमच्यासोबत बोलतो, कारण आतमध्ये कोण अलाउड नाही आहे. कसं वाटला? एक नंबर. कसं वाटला जिग्नेश भोईर? खूप प्रसन्न वाटलं. कुल स्वामींकडे आलंय. होळी जमता होळी. भाई एक नंबर दर्शन झालं आमचं. म्हणजे असं बोलायला गेलं तर 5 मिनिटामध्ये दर्शन झालं. 5 मिनिटामध्ये. सदानंदाचा लाईक शेअर सबस्क्राईब. चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच ब्लॉग तुम्हाला बघायचे असतील तर प्रशांत नागते ऑफिशियलला फॉलो अनफॉलो करा भाई, अनफॉलो.